सुनबाई, राजांना मागे टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो की जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे आम्ही नादान भ्याड होतो? विचार करा, मोंगल आमच्या पाठीवर सभोवती हिरांचा सुळसुळाट, जरा गफलत होती तर आम्ही सारेच गनिमांच्या हाती गवसतो. त्या रात्री शंभू राजानं आमच्या कमरेला मिठी घातली आणि पत्थरला पाझर फुटेला असा टाव फोडला. आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हुसाडा. सुनबाई, ते शब्द आम्ही ऐकले आणि आमच्या शिरावरला मुकुट डळमळला, कमरेची समशेर लटपटली, पायातलं त्राणच नाहीस झालं, क्षणभर मस्तकात सणक शिरली. 8 वर्षाच्या एकुलत्या एक पोराला परमुलखात टाकून जाण्यापरीस नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य. पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्यासमोर रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदार दिसू लागली. माँसाहेबांची उग्र करारी मुद्रा आठवली. विचार आला, खुद्द आमची एकट्याची जान खतऱ्यात असती तर मामला वेगळा होता. पण चिमुकले राजे, दौलतीचे वारस, ते आलमगीरच्या तावडीत गवसले तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल. सुनबाई, केवळ राजांना वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं, उसनं अवसान राखलं आणि कमरेची चिमुकल्या हातांची मिठी आपल्या हातानं सोडवली. त्या रात्री मोठ्या निर्धारानं राजांना मागे टाकून आम्ही यमुना पार झालो. बरोबरच्या सरदारांनी आमच्या मुद्रेवर केवळ निर्धारच पाहिला. पण सुनबाई, आमच्यातल्या तडफणाऱ्या पिठाचे अश्रू पाहिले फक्त यमुना माईनं, फक्त यमुना माई.